मित्रांनो, एक विधान मी करतोय. लक्षात ठेवा. लक्षात घ्या. विचार करा आणि कबूल पण करा, की हो, अनिलजी तुम्ही जे विधान केलंय ते 100% बरोबर आहे. माझं ते विधान असं आहे, की अजितदादांच्या मृत्यूनंतर अजितदादांची असलेली राष्ट्रवादी काँग्रेस बळकावण्याचा, ताब्यात घेण्याचं पण नाही, बळकावण्याचा शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांचा जो डाव होता, कट होता, कारस्थान होतं, षडयंत्र होतं, ते पूर्णपणे नुसतं फसलं नाही तर उधळलं गेलं आहे. आणि त्याचं श्रेय मला माहिती आहे कोणती नावं तुमच्या डोळ्यासमोर आले असेल. तुम्ही म्हणाल की अनिलजी आम्हाला कल्पना येते की हे उधळण्याचं श्रेय प्रफुल्ल पटेल यांचं आहे, सुनील तटकरे यांचं आहे. नाही, त्या दोघांचं नाहीये असं नाही मला म्हणायचंय, त्यांचाही याच्यामध्ये वाटा आहे. पण हे कारस्थान उधळण्यामध्ये सर्वात मोठा, आपण वाट्याला नेहमी म्हणतो ना, खारीचा वाटा आणि सिंहाचा वाटा. सिंहाचा वाटा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. मी अमित शहाचा आहे असं सुद्धा नाही म्हणालो, मी देवेंद्र फडणवीस यांचा आहे. आणि त्याच्या खालोखाल जर श्रेय कोणाला द्यायचं असेल आणि द्यावं लागेल, त्याचं कारण तसंच घडलेलं आहे पडद्यामागे, तर ते सुनेत्रा देवी अजितदादा पवार यांना द्यावं लागेल. आणि त्यांची जय आणि पार्थ ही जी दोन मुलं आहेत, जी खंबीरपणे आईच्या मागे आता उभी आहेत आणि तिच्या मताशी सहमत आहे, त्याच्यातही लावालाव्या करायचा प्रयत्न चालू आहे की हा इकडे तो तिकडे वगैरे. पण दादा असेपर्यंत जी विलिनीकरणाची बोलणी चालू होती की नाही, मला सांगितलं पाहिजे तुम्हाला. माझं विधान झालं बरं का, ज्याच्या संदर्भात मला बोलायचं होतं ते विधान झालं, की ते कट कारस्थान जे होतं, षडयंत्र जे होतं शरद पवार आणि सुप्रिया, रोहित पवार यांचं, ते उधळलं गेलं. परफेक्ट उधळलं गेलं. मी जयंत पाटलांचं नाव घेतलं नाही, हे आलं का लक्षात तुमच्या? याचं कारण असं आहे की मला किती दिवस झाले, माझ्याकडे 5 अशी विरोधी पक्षातल्या लोकांची नावं आहेत की तुम्ही असं समजा की ती एकदम डायरेक्ट भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा नेत्याकडून मला कळलेली आहेत. 5 नावं आहेत. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे 2 जण आहेत. काँग्रेसचा एक आहे. काँग्रेस आहे. एक मनसेचा नेता आहे. थोडं आश्चर्य वाटतंय. मनसेचा आहे, एक उबाटाचा आहे. हे 5 नेते पुढल्या काही काळामध्ये तुम्हाला 4 तर भाजपतच येत आहेत डायरेक्ट. 4 जण भाजपतच येत आहेत. एक अजून भारतीय जनता पक्षाने, म्हणजे फडणवीसांनी निर्णय नाही घेतलेला की त्याला शिंदे सेनेत पाठवायचा की आपल्याकडे डायरेक्ट घ्यायचा. कारण लोकल लेवलवर तिथले भाजपचे जे परत असेच महत्वाचे काही हे आहेत, नेते आहेत, त्यांचा विरोध आहे त्याला. ते म्हणतात की ते ठीक आहे, आपल्या बरोबर पाहिजे ना, आपण शिंदे साहेबांकडे पाठवू त्याला, आपल्या पक्षात नको घेऊया. नाहीतर हे 5 नेत्यांची नावं आहेत माझ्याकडे. मी आता ओघामध्ये मलाही राहवतो कुठे, मी केव्हा तरी काय होतं की एक आनंद असतो की मी तुम्हाला नाव सांगितलं आणि ते पुढे खरं ठरलं, किंवा एखादी बातमी सांगितली आणि ती पुढे खरी ठरली, एखादी घटना घडणार आहे असं सांगितलं, किंवा इव्हन दुर्घटना. आता एक दुर्घटना तर दुर्दैवाने मी म्हणेन की ती खरी ठरली. मला फार हळहळायला होतंय की ती इंट्युशन आली, पण ती विमान अपघाताची इंट्युशन आता कुणाला मी सेट करणार की ही याच्याबाबत आहे असं कसं मी म्हणणार? एक जनरल इंट्युशन होती, ती मी शेअर केली होती. योगायोग असा की मी ती आधी तुमच्याशी शेअर केली होती. सांगितलं होतं तुम्हाला की विमान अपघात ड्यू आहे या निवडणूक प्रचारात. तसंच मी आणखीन एक इंट्युशन तुमच्याशी शेअर केली आहे की 1 मेच्या आत एक
महत्त्वाचा नेता, मी ते नाही क्लिअर केलं की राष्ट्र की महाराष्ट्र पातळीवरचा, पण दुर्दैवी मृत्यू त्याचा आणि नॅचरल डेथ. दॅट वोंट बी अन ॲक्सिडेंटल डेथ, नॅचरल डेथ ड्यू टू इलनेस अशी आहे. हे पण मी तुमच्याशी तेव्हा बोललो होतो, आज परत सूचित करतो. नाव नाही घेतलेलं मी, इंडिकेट पण नाही केलं की राष्ट्रीय का महाराष्ट्रीय वगैरे असं काही बोललेलं नाही. पण सूचित केलं. 1 मेच्या आत तुम्हाला ती बातमी मिळेल असं माझं इंट्युशन सांगते आणि आत्तापर्यंतच्या माझ्या या विजेसारख्या अचानक येणाऱ्या इंट्युशन कधी खोट्या ठरत नाही. कारण त्या काही मी निर्माण करत नाही, विशफुल थिंकिंगनी पढवत नाही स्वतःला. पण येतात त्या येतात, त्या बोलतो मी. इथे येतो पेपर. तर अ, 5 माणसांचं ना हां, ते झाला माझा विषय सांगून झाला. 5 नावं नाही घेतली, पण मी कधीतरी सांगेन पण तुम्हाला बोलण्याच्या ओघात, ही माणसं कोण आहे? जरा थोडंसं मी वाट का पाहतोय माहिती आहे, की त्यातले दोघं-तिघं असे आहेत, की ते त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांच्या दबावाखाली कदाचित येतील आणि मग भारतीय जनता पक्षाच्या ज्या नेत्याने मला सांगितलं ते म्हणाले, "तू कशाला नाव सांगितलं? त्याला वरतून आला ना." एकाच्या बाबतीत दिल्लीवरून येईल, एकाच्या बाबतीत मुंबईवरून येईल, दोघांच्या बाबतीत मुंबईवरून येईल. तर मनसे आणि उभाठाच्या संदर्भामध्ये. तर तू याला बोललास. होऊ द्यायचं. अशा गोष्टी राजकारणाच्या अशा गोष्टी होईपर्यंत कळता कामा नये लोकांना, की असं होणार आहे म्हणून. तर एनिवे तो विषय वेगळा. पण आता लक्षात येतंय का तुम्हाला, की रोहित पवार हा या सगळ्या ह्याच्यामधला सगळ्यात मोठा व्हिलन आहे. व्हिलन आहे. नेहमी बघा तुम्ही, की चित्रपटामध्ये मग तो हिंदी असो, इंग्लिश असो, मराठीमध्ये पण आहेच. पण अशी काही तुम्हाला आता मी हल्ली मला माझं ते हे येतं ना त्यांचं एक कोष्टक, की कुठल्या वयातली किती मुलं, तरुण, तरुणी, महिला, विविध व्यवसाय असं एक कोष्टक येतं आम्हाला. बघतायत वगैरे, वगैरे. तर त्याच्यामध्ये जी मुलं आता माझ्याकडे आहेत, साधारणतः एक 18-35च्या किंवा 18 ते 25च्या वयातली, त्यांना मराठी चित्रपट ते बघत असतील असं वाटत नाही. कारण बहुतेक सगळे ज्याच्यामध्ये इंग्लिश शाळांमध्ये शिकलेत आणि मराठीशी त्यांचा संबंध पण नाही काही. तर त्यामुळे ते नाही. पण हिंदीमध्ये तुम्ही बघितलं असेल, की एक गॉडफादर असतो. एक आका असतो आका. हा आका शब्द त्यामागे वाल्मिक कराडपासून पॉप्युलर झाला महाराष्ट्रामध्ये. तोपर्यंत तो एवढा माहितीच नव्हता. आका हा तिकडला शब्द होता. गॉडफादर. त्याचा मेंटॉर, पण मेंटॉर जनरली एज्युकेटिव्ह पद्धतीने पॉझिटिव्ह असतो. म्हणून मेंटॉर नाही म्हणत, आका. बाप असतो त्याचा एक गॉडफादर. गॉडफादरच्या भूमिकेत अर्थातच शरद पवार. गॉड सिस्टर पण आहे इथे. मी कधी-कधी आशा यांच्या इतर लोकांना गॉड ब्रदर म्हणतो. पण इथे गॉड सिस्टर आहे, ती आहे सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे अ, धूर्त आहे, चतुर आहे. अ, अशी डावपेच निपुण पण आहे. पण हे थोडंसं तिचं सगळं जे पॉलिटिकल लाईफ आहे, हे प्रॅक्टिकल इतकंच अकॅडमिक आहे. म्हणजे थिअरॉटिकली शी इज वेल ट्रेन्ड. वडीलच आता तिला शिकवायला घरातच राजकारण शिकत आले. त्यामुळे तो भाग मी गृहीत धरला होता. पण कसं आहे ना, धूर्त आणि लबाडमध्ये फरक आहे. चतुर आणि कारस्थानी किंवा पाताळ यंत्री याच्यामध्ये फरक आहे. आहे की नाही? हे शब्दांमध्ये फरक आहे. वेगळे शेड आहेत. आपण वेगळे वापरतो ते आणि त्याला एक विशिष्ट कॅनोटेशन आहे. म्हणजे एक विशिष्ट अर्थ आहे त्याला. त्या अर्थाने मी म्हणतो. पण सुप्रिया ही गॉड सिस्टर आहे या ह्याच्यातली. गॉड ब्रदरनी डेव्हलप केलेली. असं म्हणणं इतकं तिने या काळामध्ये कलाकारी दाखवली. कबूल केली पाहिजे. पण रोहित डायरेक्ट फील्डमध्ये उतरला. मी तर म्हणेन, की आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये गोबेल्स वगैरे अशा तऱ्हेची, की गोबेल्स म्हणजे काय? हिटलरचा खोटा प्रचार करणारा, अपप्रचार करणारा, गैरसमजांवर आधारित नॅरेटिव्ह मांडून ती लोकांवर फोर्स करणारा, म्हणून गोबेल्सचा उल्लेख होतो. अनेकांना गोबेलचा इतिहास माहिती नसेल, पण गोबेल्स ही संकल्पना माहिती आहे. मी म्हणतो ना, की हां, तो गोबेल्स आहे. तर हां, हां, तो हिटलरचा अपप्रचार करणारा इन्चार्ज होता. हां, तो गोबेल्स माहिती आहे. बाकी काही माहीत नसतं त्यांना. पण अपप्रचार करणारा म्हणजे गैरसमज पसरवणारा म्हणजे खोटी नॅरेटिव्हज मांडणारा, वाटेल ते बेधडकपणे खोटं बोलणारा. ॲक्चुअली हे सगळीकडे असतात, पण गोबेल्स हे एक प्रतीक आहे. तर महाराष्ट्राचं गोबेल्स कोण? असं कालपर्यंत जर विचारलं असतं तुम्ही, तर हो, मी जरा थोडा संकोचलो असतो.
असं जरा आढेवेढे घेतले असते का नसते घेतले काय? मी त्याला पण तोंडावर म्हणतो, की "तू महाराष्ट्राचा गोबेल्स आहेस ले काय?" हां, लक्षात आलं तुमच्या. संजय राऊत, तो गोबेल्स आहे. खोटी नॅरेटिव्हज मांडणं, खोटी विधानं करणं, खोटी स्टेटमेंट्स करणं, लोकांची दिशाभूल करणं, लोकांमध्ये गैरसमज पसरवणं, जे नाही ते आहे सांगणं, जे आहे ते नाही सांगणं, आपल्या चुकांवर पांघरून घालण्याकरता, आपल्या नेत्याच्या चुकांवर पांघरून घालण्याकरता थेरॉटिकल त्याला समर्थन देणं, हे सगळं जे गोबेल्सचं हे आहे, ते आमच्या परममित्र संजयमध्ये असं ठुसठुसके भरा आहे. ठासून भरलेला आहे त्याच्यामध्ये. पण मला आत्ता असं वाटतंय, की संजयचं कसं आहे, तो शिवराळ भाषेमध्ये ते बोलतो. म्हणजे एक ग्रामीण भाषा आणि एक शहरी भाषा. म्हणजे आमच्या निळूभाऊ खाडीलकर समजा लिहायचे किंवा पूर्वीच्या काळी आचार्य यात्रे लिहायचे अग्रलेख. मी त्या काळापासून मला वडील नेहमी म्हणायचे, की "तू मराठ्याचा वाचक आहेस." मराठा आचार्य यात्र्यांचं आणि मी फार प्रेमाने ते वाचायचो. बाळासाहेब ठाकरे पण शिवराळ बोलायचे. अग्रलेखांमध्ये त्यांच्या शिवराळपणा का नव्हता? कारण आधी प्रमोद नवलकर लिहित होते. त्यामुळे ते शिवराळ भाषा नाही, तो सोफिस्टिकेटेड माणूस होता. त्यामुळे त्यांचे अग्रलेख तर तुम्ही बघितले, त्यात शिवराळ भाषा नाही. बोलण्यात भाषा आहे. अगदी अर्वाच्य शिवाय जेवढे अवयवान नातेवाईक आहेत, त्या सगळ्यांचा उद्धार करत बाळासाहेब आणि संजय पण करतो. पण संजय पण अग्रलेखात कधी शिवराळ भाषा त्या प्रकारची, त्या लेव्हलची नाही वापरत, ज्या लेव्हलची बोलताना तो वापरतो. उद्धवचं पण तसंच आहे. पण गिरीश कुबेरांनी जसं राष्ट्रवादीवर लेख लिहिला, अग्रलेख लिहिला, पहिल्या पानावर लिहिला, रविवारी लिहिला. सगळ्या शिव्या खूप खाल्ल्या त्याने लोकांच्या त्याच्याबद्दल. ही काय पत्रकारिता आहे का? ही लाचार पत्रकारिता आहे. ही घाण पडलेली पत्रकारिता आहे. ही तर खरेदी केलेली पत्रकार जाम म्हणजे ते कुबेरचं एवढं 30-40 वर्षांचं पत्रकारितेतलं आयुष्य या एका त्यांच्या अग्रलेखाने अक्षरशः साफ करून टाकलं, उद्ध्वस्त करून टाकलं. त्यांची विश्वासार्हता संपवली. दुर्दैव आहे, इतक्या विद्वान, हुशार, अभ्यासू, युक्तिवाद प्रवीण आणि एक विरोधी पक्षांचं, मोदी विरोधकांचं पण एक समर्पक युक्तिवादाने लोकांच्या मध्ये परिणाम करणारं असं व्यक्तिमत्व गिरीश कुबेर या एका पक्षपाती, एकतर्फी, एकांगी अशा अग्रलेखामुळे जो सुनेत्रा वहिनींच्या विरुद्धच होता. आणि अशा तऱ्हेची आर्ग्युमेंट केली होती, की ती त्यांच्यासारख्या पुरोगामी माणसाकडून अपेक्षितच नव्हती. पण तरी देखील त्यात त्यांनी आयमायवरून शिव्या घातल्या नव्हत्या, संजय घालतो तशा. त्यामुळे तो एक सोफिस्टिकेशन सांभाळत होता. असा दुसरा गोबेल्स जर संजय राऊतची तुलना करण्यासारखा जर कोणी असेल, रोहित. ज्या पद्धतीने रोहित पवार एक पेरतोय आणि रोहित पवारचं उद्दिष्ट लक्षात आलंय का तुमच्या? म्हणजे ते शरद पवारांचं आहे. ते सुप्रियाचं आहे. कसं आहे, की नेहमी चर्चा होते ना, की बुवा याच्यावर मारेकरी घातली. ते मारणारे लोकं कोण होते? ते पकडले गेले किंवा ते एक्सपोज झाले. पण ज्यांनी सुपारी दिली मुळामध्ये त्याला किंवा मुळामध्ये आता इथे सुपारी नाही, असाइनमेंट दिली, की हे करायचंय तुला. आपल्याला हे नॅरेटिव्ह पसरायचंय. आपल्याला या रीतीने सुनेत्रा वहिनींना बदनाम करायचंय. या रीतीने आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाला डिमोरलाईज करायचंय. त्यांना डिफेम करायचंय. सुनेत्रा वहिनींना डिफेम करायचंय, तटकरेला डिफेम करायचंय, त्या अरोराला करायचंय आणि प्रफुल्लला करायचंय. ह्यांना डिफेम करायचंय. पण डिमोरलाईज कोणाला करायचंय? सुनेत्रा वहिनींना, की हे असले भ्रष्ट, संशयास्पद चरित्र्याचे अजितदादांच्याच मृत्यूच्या मागे यांचं तर काळेबेरं नाही. इथपर्यंत गेलाय रोहित. रोहित गेलाय. आता एक्सपोज होतोय. आज ज्यावेळेला प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं, की मी 8 वाजून 10 मिनिटांनी भेटलो आणि विमान संध्याकाळी 7 वाजता बुक झालं होतं. असं जेव्हा सांगितलं, तेव्हा रोहित थोडा उघडा पडला. पण अजून उघडा झाला तो, नागडा नाही झाला. याचं कारण त्याला पूर्ण त्याचं वस्त्रहरण हे तटकरे करतील. प्रफुल्ल पटेल करणार आणि हे सगळं अमित शहा आणि मोदींपर्यंत पोहोचलंय, की हा बोलतोय तर किती खोटं बोलतोय. त्याच्यामागे याचा उद्देश काय? कंपनीला म्हणायचं, वैमानिकाला म्हणायचं, याला म्हणायचं, बदनाम करायचं. प्रत्यक्षामध्ये याचा सूत्रधार वेगळा आहे आणि तो कुणीतरी तटकरे आहेत, प्रफुल्ल आहेत आणि अजून त्याच्यात एवढा दम नाही आला, की पवार अजितदादांची फॅमिली आहे इथपर्यंत तो गेला नाही हलकटपणाच्या थरावर, नीचपणाच्या थरावर. इतक्या गलिच्छ पातळीवर तो गेला नाहीये. आणि याचं कारण असं की लोकमत आज जर तो असं म्हणाला, तटकरे आणि यांच्याबद्दल लोक म्हणतील ठीक आहे, ते त्यांचं बघून घेतील. ते समर्थ आहेत उत्तरं द्यायला.
पण सुनेत्रा वहिनींच्याकडे किंवा पार्थ आणि याच्याकडे जर त्याने इनडायरेक्टली जरी हे केलं, तरी लोकं जोड्यानं मारतील त्याला आणि त्याची करिअर संपेल. त्यामुळे तो आता घेत नाहीये. पण हे सगळं जे आहे, ते याच प्रकारातलं आहे, की जे तटकरे तुम्हाला जवळचे, ते गुन्हेगार आहेत. जे प्रफुल्ल पटेल तुम्हाला जवळचे, तुमचे आता काय म्हणतात त्याला इंटेलेक्चुअल आणि स्ट्रॅटेजिस्ट आहेत तुमचे. सॉरी इंटेलेक्चुअल नाही, स्ट्रॅटेजिस्ट. तुमची पॉलिसी आणि स्ट्रॅटेजीमध्ये हे करतायत. ते गुन्हेगार आहेत. कोणाला माहिती त्यांनीच तो डिले केला, त्यांनीच ते फाईलचं प्रकरण केलं. मग तेच तर मुद्दाम नाही ना. ते सगळं त्यांनी विमानाने जावं असं वगैरे केलं, हे केलं, ते केलं. आता त्या कंपनीवर दोष देताना रोहित हे नाही सांगत, की या देशातले 90% राजकारणी, राजकीय नेते, गव्हर्नर्स, सीएम्स हे याच कंपनीच्या विमानाने आजही प्रवास करतात, केंद्रीय मंत्री. तर 90% जसं इंडिगोचं मागे एक्सपोज झालं ते डिले वगैरे झाला त्यावेळेला, की देशातली 70% वाहतूक त्यांच्याच ताब्यात आहे. 90% वाहतूक याच कंपनीच्या ताब्यात आहे. हे तो बोलला नाही. आज जे विमान उडतंय, ते प्रत्येक विमान ऑलमोस्ट ह्याच कंपनीचं आहे. मग त्यांनी जे प्रश्न रेज केलेले आहेत, ते सगळ्यांना लागू होतात. ते अजितदादाला लागू होतात नाही. आणि दुसरी गोष्ट, तो हे नाही सांगत रोहित. जे मी आता सांगतोय ना, हे खरं म्हणजे मी याला कळवलं पण. तटकऱ्यांचं आणि माझं कधीतरी बोलणं वगैरे होतं. मी तटकऱ्यांना काल एक मेसेज केला, की गोपीनाथ मुंडे काय विमानाच्या अपघातात गेले का हो? महाराष्ट्रामध्ये मी आपलं ChatGPTवर तुम्ही जाऊन करा हा प्रयोग. मी करायला पाहिजे असं काही नाही. ChatGPTला मी विषय दिला, की कार अपघातात मृत्यू पावलेल्या राष्ट्रीय आणि महाराष्ट्रीय नेत्यांची मला नावं द्या. काय? नॅशनल अँड स्टेट लेव्हलवर जे रोड ॲक्सिडेंटमध्ये गेले. एकतर ह्याच्यामध्ये पण गेले. पण सॅबोटेज नाही ज्याच्यामध्ये, ॲक्सिडेंट रिअल. कारण काही बिहारचे मंत्री, काही केंद्रीय मंत्री वगैरे बॉम्बस्फोटात पण घेतले. आपले विद्याचरण शुक्ला वगैरे नाही का, त्या नक्षलवाद्यांनी जो बॉम्बस्फोट केला होता, त्याच्यामध्ये ते सगळे बळी गेले होते ना. 5 मोठे नेते बळी गेले होते. पण तसे नाही, सॅबोटेज किंवा हे बॉम्बस्फोट वगैरे याच्यातले नाही. प्युअरली रोड ॲक्सिडेंट, रेल पण नाही. तर त्यांनी एवढी यादी दिसायला सुरुवात केली, की मी करेक्शन दिलं त्याला, की मला नॅशनल देऊ नको, कारण ती यादी फारच मोठी व्हायला लागली. मला फक्त महाराष्ट्र दे. तर महाराष्ट्रामध्ये रोड ॲक्सिडेंट अहो, आमचा श्रीकांत जिचकर माझा केवढा जिवलग मित्र होता. मुख्यमंत्री झाला असता एक ना एक दिवस आणि काँग्रेसमध्ये त्याचं आज काय स्थान असतं. श्रीकांत जिचकर कार ॲक्सिडेंटमध्ये गेला. माझा किती मित्र ज्यांना मी म्हणतो, असे किती मित्र रोड ॲक्सिडेंटमध्ये गेले हो. खूप मोठी करिअर होती त्यांना. मग आता गोपीनाथ मुंडे मोठं उदाहरण आहे आता, की जे रोड ॲक्सिडेंटमध्ये गेले. मग त्याचं पण त्यावेळेला थोडंसं आलं होतं, की हा रोड ॲक्सिडेंट काय आहे? मग ह्याचं काय झालं? त्याचं काय झालं? मग हा रोड ॲक्सिडेंट कुणी घडवला? याच्याबाबत थेट वरपर्यंत संशय पण आले होते. आठवतंय तुम्हाला? पंकजाला विचारा, तिच्याकडे ती सगळी हिस्ट्री असेल. काय-काय संशय घेतले गेले, चर्चा केल्या गेल्या वगैरे. हे ॲक्सिडेंट नंतर होणं स्वाभाविक आहे. पण ज्या पद्धतीने रोहित ते करतोय सगळं, याच्यामागे षडयंत्र आहे, कारस्थान आहे. आणि ते कारस्थान असं आहे, की कसं आहे, की एस एन जोशींचा मी पीए होतो काही काळ आणि इंदिरा गांधी त्यावेळेला पंतप्रधान होता. तर त्यावेळेला विरोधी पक्षाच्या स्ट्रॅटेजीच्या संदर्भामध्ये बोलताना माझ्यासमोरच चर्चा झाली, की नानासाहेब गोरे जे पुढे ब्रिटनला हाय कमिशनर होते, मोठे नेते होते. ते आणखीन मला वाटतं तिसरा नेता मोठा होता कोणीतरी, नाव नाही आठवतंय मला आता. पण समाजवादी पार्टीचा त्यावेळेला होता. तर त्यांनी असं सांगितलं, की इंदिरा गांधींना तुम्ही टार्गेट करताय, पण इंदिरा गांधींना टार्गेट करण्यासाठी एस-एमनी सांगितलं माझ्यासमोर नानासाहेबांना यांना, त्यांच्या वृक्षावर हे करण्याच्या आधी फांद्या तोडाव्या लागतील. जिथून त्यांना ऊर्जा मिळते किंवा जिथून त्यांना सपोर्ट मिळतो, तर आधी फांद्या तोडल्या पाहिजेत. पेशव्यांचं म्हणणं काय होतं, बाजीराव पेशवे काय म्हणाले होते? ते म्हणाले होते, "मुळावर घाल घाला, झाड कोसळून पडेल." पण एस-एमनी सांगितलं ते म्हणाले, की झाड कोसळून पडणार नाही जोपर्यंत आपण त्याचे इतर छाटत नाहीत, फांद्या छाटत नाहीत. त्याला फक्त सोट तेवढंच शिल्लक राहिलं पाहिजे. बाकी सगळं तोडलं पाहिजे. तर मूळ वृक्ष पाडणं देखील सोपं होईल. एक्झॅक्टली आता रोहित पवार तेच करतोय. त्याला माहिती आहे, की विलिनीकरण केलं, की आम्ही
राष्ट्रवादी अजितदादा बळकावणार. हे सगळे आमचे गुलाम होणार. आम्ही कुणाला विचारणार नाही. आणि दिल्लीशी तडजोड करणार आम्ही. करायचीच आहे. सत्तेसाठी तर चाललंय हे सगळं. पण मग सत्तेची सूत्र आमच्या हातात आहेत. आता यांच्या नाही. अजितदादा असते तर त्यांच्या ताब्यात राहिली असती तर आम्ही त्यांची गुलाम म्हणून सत्ता भोगलीच असती. दोन्हीकडे आम्हीच. दोन्ही हात गीम आहे. की अजितदादा असताना झालं असतं तरी त्यांच्या अनुषंगाने सत्ता आम्हालाच मिळणार होती. साहेब थोडेच आता काय मंत्री होणार आहेत काय? तिकडे सुप्रिया झाली असती. इकडे रोहित झाला असता. जयंत पाटील झाला. आता जयंत पाटलांचं तर असं आहे की ते कुठे गेले, आले, नाही गेले, आले तरी देखील पुढल्या काही महिन्यामध्ये ते भारतीय जनता पक्षात जाऊन मंत्री होणार. हे सगळ्यांनी बोलून चुकले. तुम्ही विचारा भाजपच्या नेत्यांना, की आता सगळ्यात व्हल्नरेबल किंवा सगळ्यात ऑलमोस्ट टपकलाय भाजपात येऊन असा कोण नेता आहे महाराष्ट्रातला? तर ते सगळे सांगतील, "नाही, यात विचारायसारखं काय? जयंत पाटील आहेत. ते आता तात्पुरते शरद पवारांबरोबर आहेत. तिथे राहून खबरबात देतात फडणवीसांना सगळी काय चाललंय तिकडे ते." त्यांनीच दिलेली खबरबात आहे. फडणवीसांनी हे जे ॲक्शन केलं ना, त्याचं श्रेय आता मी सांगण्याचं बरोबर आहे की नाही, पण जयंत पाटीलच शरद पवारांचे प्लॅन फोडतायत ना. रोहित पवार काय करतोय याचे डिटेल्स कुठे सगळ्यात मोठा ट्रोजन हॉर्स आता भाजपचा जयंत पाटीलच आहे. शरद पवारांच्या बरोबर आहे. सगळ्या बातम्या पोहोचतात. ते अध्यक्ष आहेत. आता त्यांना हटवणं शरद पवारांना अवघड आहे या सगळ्या बिकट स्थितीमध्ये. त्यांनाही माहिती आहे की आज ना उद्या भाजपत जाणार आहेत. आता मी जे मगाशी म्हटलं ना तुम्हाला, की कोण नेते भाजपत जाणार आहेत हे मला माहिती आहे आणि मोठ्या माणसांनी सांगितलेलं आहे आणि ते येणार हे मला माहिती आहे. ते जयंत पाटील आहेत. तसंच शिवसेना आणि मनसे आणि यांच्या बाबतीत पण आहे, की त्यांचे जे नेते जाणार आहेत, ते ऑलरेडी हँड इन ग्लोव्ह आहेतच त्यांच्याबरोबर. तर त्यांच्याबरोबर ते ऑलरेडी जॉइन झालेले आहेत. ते इन्फॉर्मर म्हणून काम करतायत. परफॉर्मर म्हणून पण काम करतायत. हो. इन्फॉर्मर नाही जास्त परफॉर्म बट तो प्रश्न वेगळा. तर रोहित पवारनी ठरवलं की सुनेत्रा देवी पवार हे मी त्यांना म्हणतो, आदराने म्हणतो आणि माझं म्हणणं असं आहे की त्यांना सुनेत्रा ताई, सुनेत्रा वहिनी वगैरे, वगैरे करत बसण्यापेक्षा एक सुनेत्रा देवी असंच नाव त्यांना योग्य ठरेल. मी ते हॅमर करतोय कारण मला ते योग्य वाटतंय त्यांच्यासाठी आणि तो एक गरिमा दाखवत आहेत त्या. हळू तुम्ही बघा की सुनेत्रा देवी यांचा पण एक स्वतःचा असा एक ऑरा, करिश्मा तयार होतोय आणि होणार. त्यांच्याविषयी जी काही मी मध्ये माहिती थोडी शेअर केली होती, पण अजूनही माझ्याकडे जी माहिती येते त्याच्यावरून शी विल प्रूव्ह की आता कसं असं एखादा पुरुष काय मोठं हे केलं तर आपण म्हणतो तो त्यांचा बाप सिद्ध होईल. आई सिद्ध होईल असं आपल्याकडे म्हणायची प्रथा नाही कारण ही स्त्री सत्ताक सत्ता याची परंपरा नाही आपल्याकडे. त्यामुळे एखादी बाई जर मातब्बर झाली, तिला आपण बाकीची विधानं देतो. पण ती हा बाप होतो तसं ती आई होते सगळ्यांची असं म्हणत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, हे सुप्रिया वगैरे रोहित-बिहित काही टर्रेबाजी करू दे, काही करू दे. सुनेत्रा देवींना कळलेलं आहे, की आपले शत्रू कोण, मित्र कोण. कुणी आपल्याला बाहेरची पवार म्हटलं होतं. लग्नाला 20-25 वर्ष झाल्यानंतर ती बाहेरची निवडणुकीच्या वेळेला. कुणी पार्थला त्याला मी कवडीची किंमत देत नाही असं म्हटलं होतं. अहो काय असतं या गोष्टी बोलायच्या नसतात. मनात ठेवायच्या असतात. मी नेहमी सांगतो, की गॉडफादरमध्ये एक वाक्य आहे ना, की मॉरिओ पुझोचं गॉडफादर वाचले की नाही तुम्ही मराठीत पण आहे. वाचा मुद्दाम. त्याच्यामध्ये त्याचं एक वाक्य आहे. तो म्हणतो सुडाची डिश ही जेवढी थंड करून खावी तेवढी स्वीट लागते. सुनेत्रा देवींच्या मनामध्ये सूड धगधगत नसेल का हो? त्यांचा पराभव ज्या पद्धतीने केला गेला, सुप्रियाला ज्या पद्धतीने पुढे करून त्यांना नामोहरम केलं, ज्या पद्धतीने पार्थला मी त्याला कवडीची किंमत देत नाही. मग त्या कवड्या आता का खेळताय हातामध्ये 2 तास? कशाला त्या कवड्यांची 2 तास खेळायला बसताय? कारण त्या कवड्यांना परत कवडी मोल करायचंय म्हणूनच हा डाव चाललाय. हे मोठं कारस्थान आहे, हे षडयंत्र आहे आणि हे शरद पवारच करू शकतात. यावेळेला त्यांच्या बरोबरीने सुप्रिया आणि तिच्याही पेक्षा महत्त्वाच्या रोलमध्ये रोहित आहे. तर माझा एक मित्र आहे, तो अंगलक्षण विशेषज्ञ आहे. माझ्याकडे काय-काय प्रकारचे विशेषज्ञ असतात. तर तो म्हणाला, की मी अंगलक्षणांवरून माणसांचे स्वभाव सांगतो. तो म्हणाला, "बघा, की तुम्ही महाभारताचं कोणतंही व्हर्जन घ्या टीव्हीवरलं, ओ-टी-पीवर ओ-टी-टीवरलं. त्याच्यामध्ये शकुनी एका विशिष्ट बॉडी लँग्वेज, फेशियल एक्सप्रेशन्स आणि फेशियल रचनेचा असतो. बॉडी रचना पण असते. तर ती शकुनी प्रवृत्तीचं प्रतीक बरोबर ते त्यानं
काही झालं तरी तो तसाच दाखवावा लागतो. रावण तसाच दाखवावा लागतो. प्रत्येक पात्र असतं. ते म्हणाले, की आत्तापर्यंत जर तुम्ही बघसेल तर हिंदी चित्रपटवाल्यांना हे कळलेलं आहे, की कोणत्या प्रकारचे फेशियल खुणा तो देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज. मी सांगतोय ते खुणांचा तज्ञ आहे तो. मी घेऊन येईन कधी त्याला काय तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये द्या. मी त्याला इथे घेऊन येतो. तो तुमच्या समोर बोलेल ना. आता लोकं मला म्हणायला लागलेत, की "अनिलजी आता तुम्ही चॅनल एस्टॅब्लिश केलाय. आम्हाला बोलवा आम्ही येतो बोलतो तुमच्याबरोबर." तो सांगेल तुम्हाला अंगलक्षणं ह्याच्यामध्ये. अंगलक्षणावरून भविष्य पण सांगणारे आहेत, पण अंगलक्षणावरून स्वभाव ओळखणारे पण आहेत. चांगले लोक आहेत आणि मोठा माणूस आहे तो. म्हणजे तो आहे वेगळ्या क्षेत्रात प्रसिद्ध, पण अंगलक्षण विषय आहे. तो म्हणतो, "या रोहित पवारच्या चेहऱ्याकडे तुम्ही बारकाईने बघा." आणि त्यांनी सांगितल्यावर मी बघितलं. तोवर मी रोहितला रोहित म्हणून असं आपलं बोलतोय वगैरे असं बघितलं होतं. तो म्हणाला, "त्याचा एक डोळा ज्या पद्धतीने बारीक आहे." कुणाचा? रोहितचा. ते म्हणाले, "रोहितचा एक डोळा बघा तुम्ही बारीक आहे." या प्रकारची माणसं, या प्रकारचा डोळा असलेली माणसं जी हिंदी चित्रपटात पण बऱ्याच वेळा दाखवलेली आहेत बघा. हिंदी चित्रपटातले व्हिलन जर तुम्ही बघितले, तर त्यांचा एक डोळा बारीक असतो. आणि तो एका विशिष्ट पद्धतीने थोडा असा हे पण विचलित पण असतो. बरोबर आहे? त्यांनी सांगितलं, की जी खुनशी माणसं असतात, जी दुष्ट प्रवृत्ती असतात, जी अशा प्रकारे अति महत्वाकांक्षी, राक्षसी महत्वाकांक्षा यांनी पछाडलेली असतात आणि कारस्थानी असतात, पाताळ यंत्री असतात. त्यांच्या डोळ्याची एक विशिष्ट रचना असते आणि ते म्हणाले, "ते रोहित पवारचे चेहरा जवळून बघा. जा परत." तर तुम्हालाही सांगतो ना, जा ना परत बघा. एका विशिष्ट पद्धतीने त्याचा एक डोळा बघा लवलेला आहे. त्यांचं म्हणणं हे डेंजरस झोन आहे. हां. तो तसा स्वभावाचा आहे म्हणून त्याचं ते अंगलक्षण आहे. व्हॉटएव्हर इट इज. पण मी तुम्हाला एक सांगतो, की एक पहिलं विधान माझं हे लक्षात घ्या, की सुनेत्रा देवी या सगळ्यांची आई आहे. त्यांचं पक्कं त्यांना माहिती आहे, की आपलं जर दुश्मन कोण असेल आज महाराष्ट्रामध्ये, कुणी नाहीये. फक्त पवार, पवार आणि पवार. हे 3 पवार जे आहेत, हेच आपले खरे दुश्मन आहेत. यांनी आत्तापर्यंत अजितदादांचा पण काटा काढायचा प्रयत्न केला. मुख्यमंत्रीपदाची संधी आल्यानंतरही 2004ला आणि जेव्हा आली तेव्हा अजितदादांना मुख्यमंत्रीपद न देणारे, त्यांना कट टू साइज करण्याचा प्रयत्न करणारे, त्यांची बदनामी करणारे हेच टोळक आहे. हेच आपले घरभेदी आहेत. खरे भाऊबंदकी यांच्याशी आपली, खरं भांडण आपल्या यांच्याशी आहे. आपल्याला गिळायला टपलेले हे आहेत. त्यामुळे फिनिश द मॅटर इज ओव्हर. अजितदादा होते तेव्हाची परिस्थिती वेगळी. त्यावेळी मी पण म्हणत होतो, की होणार आहे कारण अजितदादांचं मन तसं होतं आणि ती पॉवर होती त्यांच्यामध्ये. शरद पवारांना पुरून उरायची आणि शरद पवारांच्या पेक्षा त्यांचा काळ मोठा होता. 20-25 वर्षाचा काळ राजकारणाचा बाकी होता. त्यामुळे ती विषय दादांबरोबर तो संपला. तो जो अंत्यसंस्कार झाला, तो अंत्यसंस्कार केवळ दादांचा नव्हता, तर या विलिनीकरणाच्या संकल्पनेचा देखील होता. दुसरी गोष्ट, सुनेत्रा देवी बघा तुम्ही, फर्मली तटकरे आणि तुमच्या प्रफुल्ल पटेलच्या आणि इव्हन त्या अरोराच्या मागे काल अरोराची आणि त्यांची बैठक झाली. त्याची येऊ द्या वृत्तांत. अरोराला असं सांगितलं गेलं, "हे काय पसरवतोय रोहित, की त्याचं कॅन्सल करणार होते." अरोराच या पुढल्या काळामध्ये स्ट्रॅटेजी आणि पॉलिटिकल पॉलिसी, पब्लिसिटी हे करणार आहे कॅम्पेन. मी सांगतो ना तुम्हाला, बघा होतं का नाही. ते अधिक जवळ येणार आहे कारण आज अरोराची त्यांना जास्त गरज आहे. या नव्या सिच्युएशनमध्ये शरद पवार, अजित पवार, तुमचा रोहित पवार यांना तोंड देण्यासाठी. त्यामुळे अरोराला हलवण्याचं पण यांचं कारस्थान एवढ्या करता आहे, की एक वीकनेस त्यांना हे व्हावा, त्यांचा एक महत्त्वाचा माणूस खच्ची करावा म्हणून. त्यामुळे विलिनीकरण हा विषय संपला. सुनेत्रा देवी फर्मली राहणार. त्यांचं स्वतंत्र याच्याकरताचं स्टेटमेंट त्या न करता करवून घेणार. तर पक्षाच्या अध्यक्ष झाल्यानंतर सांगणार, की काळाच्या ओघात काही गोष्टी बदलतात. फेरविचार चालू आहे. सहपक्षांचाही आम्हाला विचार घ्यावा लागतील. त्यांचं भाषण मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओत वाचून दाखवेन, ज्या पक्षाध्यक्ष झाल्यावर त्या करणार आहेत. माहिती असतं ना आपल्याला काय मुद्दे येऊ शकतात. तर ते देईन मी तुम्हाला. पण आज एवढंच सांगतो तुम्हाला, की देवेंद्र फडणवीसांची लाडकी बहीण जर आता कोणी असेल, चांगलं विधान करतो मी तुम्हाला. बाकी महाराष्ट्रातल्या हजारो लाखो आहेत त्या सोडा. आत्ता देवेंद्र फडणवीसांची लाडकी बहीण आहे सुनेत्रा देवी अजितदादा पवार आणि या बहिणीकरता जसा कृष्ण धावून आला, तसा हा देवेंद्र, हा कृष्ण या बहिणीच्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि या कौरवांचा पराभव करण्यासाठी सुदर्शन चक्र देखील त्याने हातात घेतलेलं आहे. त्याच्यामागे मोदी आणि शहांची देखील चतुराई आहे.
धन्यवाद.